नमस्कार, मी दत्तात्रय बेदरे। आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। मंगळवेढा तालुक्याचा शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना होय। या सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1989 रोजी झाली। 1993 ला हा कारखाना प्रत्यक्षात सुरू झाला। मारवाडी वकील साहेबांनी या कारखान्याची स्थापना केल्यानंतर साधारण 28 कोटीमध्ये हा प्रकल्प उभारला गेला। त्याच्यानंतर जसजशा निवडणुका लागत गेल्या तसतशी सभासद संख्या वाढत गेली। त्याच्यानंतर आता दिनांक 26/7/2022 रोजी हे नव्याने संचालक मंडळ निवडून आलं। आता या संचालक मंडळाने त्याच्यानंतर काय केलं की 10,000 सभासद वाढवले। 10,000 सभासदाचे प्रत्येकाचे 10,000 रुपये पैसे जमा करून घेतले, म्हणजे साधारण 10 कोटीच्या पुढे यांना भाग भांडवल गोळा झालं। तरी देखील या संचालक मंडळाने राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजे NCDC कडून 94 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे। आपल्या कारखान्यावरती कोजन नाही, डिस्लरी नाही, उपपदार्थ कुठलाही नाही, इथेनॉल प्रकल्प नाही। आपली गाळप क्षमता 2500 मेट्रिक टन असताना हे एकदम असे एवढं कर्ज घेणं म्हणजे हा कारखाना सहकारी तत्वावर पुढे चालवायचा की एखाद्या खाजगी कंपनीला चालवाय द्यायचा, ही कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे पाहणं गरजेचं आहे। 40,200 सभासद आहेत। 260 एकर आपल्या कारखान्याची जमीन आहे। या संचालक मंडळाने यापूर्वी सभासदांना 10 रुपये किलो प्रमाणे साखर भेटत होती, त्यात बदल करून या संचालक मंडळाने 10 रुपयाची 20 रुपये साखर केली। 30 किलो साखर मिळत होती, ते त्याच्यामध्ये कपात करून परत 25 किलो साखर केली। याचा अर्थ हे काटकसरीपणा करतोय असं दाखवत आहेत, परंतु प्रत्यक्षात तशा पद्धतीचं वातावरण इथं नाही। कामगारांचे पगार थकीत आहेत, मजुरी देणे आहे, PF फंड जमा केलेला नाही, ग्रॅच्युइटी दिलेली नाही, फायनल पगार तसंच आहेत, मयत कामगारांची देणी बाकी आहेत। एकूण 488 कामगार आहेत। कामगारांची पण देणी यांनी थकवलेली आहेत। शेतकऱ्यांच्या ऊसाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे यांनी काय अवस्था केलेली आहे। या नदी भागातून असू द्या, माळ भागातून असू द्या, ज्याचा वशिला मोठा त्याचा ऊस कारखान्याला जाणार आणि खोडव निवड सुरुवातीला अगोदर जाणार आणि ज्याची शेतात लागण आहे तो लागण शेवटाला जाणार, असा प्रत्येक सभासदावरती अन्याय झालेला आहे। हा सभासद या कारखान्याचा फक्त मालक म्हणून त्या सभासदाला मतदानापुरता वापर केला जातोय। त्याच्यानंतर या कारखान्यावरती प्रशासनाने आपल्या मर्जीतल्या लोकांशीच फक्त सांभाळण्याचं काम केलेलं आहे। हे कुणाला आता दडून राहिलेली ही गोष्ट नाही। शेवटाला स्वतःच्या मुलाप्रमाणे आपण सांभाळलेला ऊस अक्षरशः ऊसाला आगी लावून आणि त्या टोळीला ऊस तोडण्यासाठी 5,000 रुपये देऊन सभासदांना ऊस आपला गळीताला घालावा लागलेला आहे। याच्यापेक्षा दुर्दैव कसला असू शकणार आहे। आता एवढा मोठा ह्यांनी कारखान्यावरती कर्जाचा बोजा उभारलाय। ह्या 5 वर्षात ह्या कारखान्याचं 4 लाखाचं गळीत झालेलं नाही। आता 4 लाखाचं गळीत झालं नसताना 5 वर्षात आता ह्यांनी कर्ज घेतलेलं आहे। 6 वर्ष समान 12 हप्त्यामध्ये हे कर्ज घेतलेलं आहे। 6 वर्षासाठी यांनी कर्ज घेतले, 2 वर्ष मुदतवाढीमध्ये, म्हणजे 8 वर्षामध्ये यांना हे कर्ज नील करावं लागणार आहे। आता कारखानाच आपला 4 महिने चालतोय, 6 महिन्यांना हे हप्ता कुठून भरणार? 375 रुपये प्रतिपोत्याला यांना टाकणं बंधनकारक आहे। मग आता हे कशामधून हे पैसे परत फेडणार आहे ते? म्हणजे सरळ सभासदांची फसवणूक आहे। कारण 8 वर्षानंतर हा कारखाना आपल्या ताब्यात राहणार नाही, कारण या 94 कोटीचं कर्ज साधारण 8-8.5% व्याजदरानं हे फेडणं शक्य नाही। कारण आपल्या कारखान्याची गाळप क्षमता नाही, आसवानी प्रकल्प नाही, कोजन नाही, डिस्लरी नाही, कुठलाही उपपदार्थ नसताना हे लोक कसे मॅनेजमेंट करणार आहेत यांनाच माहीत। याचा अर्थ ही सरळ सभासदांची फसवणूक आहे। सभासदांना फक्त मालक म्हणून आपणाला नटवलं जातंय, पण प्रत्यक्षात तसं नाही। आज माझ्या वडिलांनी या कारखान्याचा शेअर घेतलेला आहे साधारण 89 ला, म्हणजे जर हे माझे 10,000 रुपयाचा शेअर किमतीचा जर मी बँकेत टाकला, FD केली तर मला साधारण 40-50 हजार रुपये भेटतात। मग आज ह्या 40,000 सभासदांना उद्या वाऱ्यावर सोडणार का ही लोक? एखाद्या खाजगी कंपनीला हा कारखाना ज्यावेळेस 8 वर्षानंतर चालवायला जाईल त्यावेळेस
10% रक्कम भरून हे लोक कोणाला तर कारखाना चालवायला देतील, त्यावेळेस सभासदांचा अधिकार संपणार आहे, कामगारांचा अधिकार संपणार आहे. जो आज 30-40 हजार कामगार काम करतोय त्या कामगाराला खासगी कारखाना झाल्यानंतर 10,000 रुपये पगारीवर 7,000 पगारीवरती ठेवतील. त्यावेळेस काय करणार आहात? हे संचालक मंडळ त्यावेळेस नसणार आहे. याचा सर्व सभासद बंधू भगिनींनी विचार करणे गरजेचे आहे. हे लोक फक्त कारखान्यावरती कर्जाचा डोंगर उभा करून निघून जातील, म्हणून आम्ही याची हे गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांना भेटून या कारखान्यावरती एमडीची नेमणूक करायला लावली. गेल्या महिन्यामध्ये तसं लेखी आम्ही पत्र दिलं, त्यानंतर 10 दिवसाखाली एमडीची नेमणूक झाली. या संचालक मंडळाने यांना गैरकारभार करण्यासाठी या कारखान्यावरती प्रभारी एमडीची नेमणूक केली. 7 वर्ष झालं सुरक्षा कर्मचारी अधिकारी नाही, गोडाऊन किपर नाही. म्हणजे गोडाऊनची आलेली गाडी गेटवरून पास करून नेण्यासाठी यांना जसं हवं तसं कुठल्याही खाती प्रमुखाला पद दिलेली नाही. म्हणजे आपल्या जसं हवं तसं हा कारखाना हुकुमशाही पद्धतीच्या वाटेने हे लोक घेऊन चाललेले आहेत. समजा माझी कपॅसिटी 50 किलो पोतं न्यायची आहे. जर माझ्या अंगावरती 200 किलोचा 300 किलोचा बोजा दिला तर मी ते सहन करू शकणार आहे का? आपला 250-2500चा प्लॅन्ट असताना जर तुम्ही ह्या कर्जाचा डोंगर ह्या कारखान्यावरती एवढा उभा करणार आहात, 5 लाखाचं गळीत आपल्याला आयुष्यात झालं नाही. ह्या असल्या पडत्या काळामध्ये खाजगी कारखान्याची निर्मिती तालुक्यामध्ये झाली. 3 खाजगी कारखाने झाले. आपण शेतकऱ्याची अडवणूक केली, शेतकऱ्यांनी ऊस दुसरीकडे घातली. मग जो मूळ या कारखान्याचा सभासद आहे त्यांना न्याय भेटणार का? त्यावेळेस हा कारखाना खाजगी लोकांकडे चालवायला जाईल, त्यावेळेस ह्या सभासदांचं पैशाचं काय करणार आहे, किंवा या कामगारांच्या पैशाचं काय करणार आहे? पीएफ फंड तुम्ही भरला नाही, कोरोनामध्ये लोक मेली, मयत कामगार झाली, त्या कामगाराला शासकीय मदत भेटली नाही, केवळ आपण फंड न भरल्यामुळे. आपण म्हणता की पाठीमागच्या संचालक मंडळाने कर्ज केलंय. मग वकील साहेबांनी या कारखान्याला 900 गाडी बैलगाडी तयार केली होती. तुम्ही गेल्या महिन्यात 500 बैलगाडी भंगारला विकून टाकवली. म्हणजे दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं आहे. तर सभासद माय बंधू भगिनींनो, आपण केवळ मतापुरतं न ही करता किंवा मतापुरता आपण जागरूक न राहता या कारखान्यावर काय चालू आहे काय नाही, आपल्याला दरोडा टाकला जातोय. हा 10,000 रुपयाचा प्रश्न नाही, सर्व लोकांची फसवणूक सुद्धा आहे. या कारखान्यावरती कर्ज काढणं, एक फोन केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी लगेच 94 कोटी रुपये दिलं, असं होत नाही. 260 एकर जमीन आहे आपली, कारखान्याची स्थावर मालमत्ता आहे. ही सगळी मालमत्ता यांनी गहाण ठेवलेली आहे. आणि दाखवताना आपल्याला असं दाखवते ते जणू काय एखादं वारं आले, वादळ आले, पाऊस आलाय आणि मी तिथून चाललो होतो आणि 35 वर्षाच्या झाडाला मी कवटाळलं आणि मी त्या झाडाला कवटाळलं म्हणून ते झाड वाचलं, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. हे लोक फक्त कारखाना चालवायला आली, ती कारखान्यावरती कर्ज काढून गरजा भागवायला आली, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. सभासद माय बंधू भगिनींनो, आपण थोडं याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे की हा कारखाना ज्यावेळेस प्रायव्हेट होईल, आपण बघितलं आहे सांगोल कारखाना प्रायव्हेट केला, धाराशिवला आपण बघितलं सहकारी कारखाना कसं मोडीत काढायचं, त्याच्यावरती कर्ज लादायचं आणि ते 20 वर्षाच्या कराराने चालवायला कसं घ्यायचं, हे लोकांचं षड्यंत्र रचलेलं आहे. त्यामध्ये हे संचालक मंडळ जाणीवपूर्वक सहभागी झालेलं आहे. तर आपण सर्वांनी या कारखान्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथून पुढे कामगाराच्या पगारी दिल्या जात नाही, त्याचं फंड भरलं जात नाही, त्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक ऊस शेतामध्ये ठेवला जातोय, साखरेचे कार्ड देताना दुजाभाव केला जातोय, शिफारस मागितली जाते, सभासदांचा लागणीचा ऊस कारखान्याला नेताना शिफारस मागितली जाते. तर या साध्या साध्या गोष्टीचा, बारीक सारीक गोष्टी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त केलं आहे. आपण याच्यावरती जरूर विचार करा, एवढीच माझी नम्र विनंती.